छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शालेय स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। चित्रकला, रांगोळी, भाषण स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कला सादर केली। विजेत्यासह 151 सहभागी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले। सायंकाळी महाआरती शाहीर पोवाड्याने वातावरण भक्तिमय झाले। संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब हिवाळे पाटील व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। जय भवानी, जय शिवाजी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। जय भवानी, जय शिवाजी। सर्वप्रथम मी सर्व जनतेला, शिवभक्तांना शिवजयंती 396व्या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपल्या नाईकनगरमधील शिवस्मारकाजवळ 396 जयंतीनिमित्त आपल्या कमिटीने, आपल्या शिवजयंती समितीने खूप मोठ्या प्रमाणात इथे स्पर्धा परीक्षा आयोजन केलं होतं। त्यातल्या जसे की काही रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजन केल्या, काही चित्रकला स्पर्धा आयोजन केल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आता बघितलं असेल 10-15 मिनिटापूर्वी भाषण स्पर्धा पण झाल्या आणि भरपूर पहिलीपासून तर 10वीपर्यंतच्या प्रत्येक मुलांनी याच्यामध्ये आवर्जून भाग घेतला। आमचा उद्देश हाच होता फक्त की बाबा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये शिवचरित्राचं गेलं पाहिजे, जेणेकरून शिवाजी महाराजबद्दल नवीन नवीन माहिती त्यांना भेटली पाहिजे आणि हेच लहान मुलांनी जोपासलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता। सोबतच जसे आमचे विकास कवडे पाटील साहेब आहेत, आमचे शिंदे मामा आहेत, या सर्वांनी खूप अथक परिश्रम घेतले या गोष्टीसाठी। आमचे माननीय श्री अप्पासाहेब हिवाळे पाटील जे आमचे मार्गदर्शक असतात, आमचे राजू थिटे पाटील जे आमचे समाजसेवक आहेत, त्यांनी आम्हाला खूप काही मार्गदर्शन दिलं। इथे तुम्ही बघत असताल जवळपास 1 ते 1.5 क्विंटलचा आम्ही महाप्रसाद आत्ता केला आहे। याचा खूप बरोबर सहभागी आणि आनंद घेतला आहे। बजाज फायनान्स गोल्डन सुद्धा आम्ही इथं 101 बॅगेंचं वाटप केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा संध्याकाळी परत शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम आहे, जो संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेल की सर्वांनी इथे येऊन परत एकदा सगळ्यांचा आनंद घ्यावा। तुम्ही स्पर्धा घेतल्यात, त्याचं पारितोषिक वगैरे कसं ठेवलं? त्याचं पारितोषिक आपलं 2 टप्प्यामध्ये होतं। पहिला टप्पा जो होता तो बजाज फायनान्स गोल्ड लोनतर्फे 101 विद्यार्थ्यांना आपण सकाळी वाटप केलं आहे। दुसरा जो टप्पा आहे, जो आमची समिती आणि माननीय श्री आपले नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील त्यांच्यातर्फे जे आहे, संध्याकाळी 7 वाजता परत एकदा आहे, जे आमच्या 7वी ते 10वी मुलांना आपण वाटप करणार। किती मुलांचा सहभाग? जवळपास आता आम्ही सकाळी जे पारितोषिक दिलेत ते जवळपास 121 मुलं होते आणि संध्याकाळी जे आता परत आहेत 7वी ते 10वीपर्यंत ते मुलं जवळपास आमचे 50-51 मुलं आहेत। कोणत्या विषयावर होतं? हे सर्व शिवचरित्र होतं। शिवचरित्र मुलांनी भाषण केलेत, जिजाऊवर भाषणं केलेत आणि खूप चांगल्या प्रकारे मुलांना हा उपक्रम केव्हापासून सुरू आहे? हा उपक्रम आपला जवळपास मागच्या 14 वर्षापासून 11 वर्षापासून आहे आणि हे आमचं 12वं वर्ष आहे या समितीचं आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तोरवान सगळ्यांचाच आम्हाला आशीर्वाद आहेत आणि चांगला सेलिब्रेट आम्ही सगळं करतोय। शिवभक्तांना काय आव्हान करणार? शिवभक्तांनी मी असंच आवाहन करेल की जसं यावर्षी आपण इतक्या मोठ्या थाटामाटामध्ये आपण जशी साजरी केली आहे, तशीच आपण प्रत्येक वर्षी फक्त शिवजयंतीला एकत्र न येता दररोज आपले शिवचरित्राचे जे विचार आहेत ते आपल्या घराघरामध्ये आपण गेले पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे। शिवचरित्र या वर्षी शिवभक्तांनी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश घेतला, काय सांगा? हा खूप चांगला उपक्रम आहे। आपले जे नवनिर्वाचित महापौर जे आहेत, आपले कमिशनर आहेत, ज्यांनी जे आपल्याला उद्देश केला आहे की यावेळेस तुम्ही डीजे मुक्त साजरी करा। आम्ही तर खूप त्याचं मनापासून स्वागत करतो की अशाच सुविधा झाल्या पाहिजे, कारण आपल्याला शिवाजी महाराजांना आपल्याला डीजे समोर नाचायचे आपल्याला शिकवलेलं नाही आहे। त्यांचे शिवचरित्र घराघरापर्यंत केले पाहिजे, त्यांचे विचार आपल्या शरीरात आले पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे। आपलं नाव? माझं नाव महेश वीर पाटील। माझे नाव सागर अप्पासाहेब शिंदे। मी विनर्स अकॅडमी या क्लासेसचा संचालक आहे। बरं, तुम्ही आता हे कार्यक्रम आज आयोजित केला आहे नाईकनगरमध्ये, काय कार्यक्रम झाले आणि तुमचा किती सहभाग आहे त्याच्यामध्ये? या कार्यक्रमाबद्दल आम्हाला 4-5 दिवसापासून कल्पना होती, त्यानुसार आम्ही काल रात्री 12-1 वाजेपर्यंत त्याची तयारी चालू होती आणि सकाळपासून ठरलं होतं की वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर माजिजांवर भाषण करायचं। किती शाळेचा सहभाग होता? जवळजवळ ह्या सातारा देवळे परिसरातील कमीत कमी 10 ते 12 शाळेचे विद्यार्थी इथे आलेले होते। बरं, आता ह्या वर्षी वेगवेगळे पारितोषिक दिलं आहे, पुढच्या वर्षी काही वेगळं पारितोषिक वगैरे ठेवणार आहे का? नक्कीच नाही। त्याला आपलं नाव? सागर अप्पासाहेब शिंदे पाटील। आज आम्ही 11 वर्षापासून इथं नाईकनगरमध्ये सार्वजनिक शिवजयंती साजरी करतो आणि मोठ्या उत्साहाने साजरी करतो आणि आम्हाला कॉलनीतून सर्व 18 पगड समाज आमच्या मागं पाठबळ राहतं आणि त्या जोरावर आम्ही एकदम लहान मुलांच्या सर्वांच्या स्पर्धा घेऊन आम्ही सर्वांना
बक्षीस पण वितरण करतो. यावर्षी नवीन काय उपक्रम राबवला? यावर्षी नवीन आम्ही मागच्या वर्षी आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता. यावर्षी पवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे 6:30 ते 8:30 आणि 6:30 वाजता मोठी 396 जोडप्याच्या हाताने महाआरती करणार आहोत. संध्याकाळी नगरसेवक आमचे आप्पासाहेब संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भिवाडे पाटील हे उपस्थित राहणार आहे आणि सर्व मुलांना बक्षीस वितरण करणार आहोत. बरं, आता तुम्ही समिती स्थापन केली, अध्यक्ष आणि कार्यकारिणीमध्ये कोण कोण आहे? संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भिवाडे पाटील आहे, उपाध्यक्ष मी विकास कवडे पाटील आहे आणि सचिव राजू थिटे पाटील आहे आणि सहसचिव मारुती जगताप आहे आणि कोषाध्यक्ष आपले राजेंद्र चौधरी काका आणि सहकोषाध्यक्ष महेश वीर पाटील आहे. आता शिवभक्तांना काय आवाहन करणार? शिवभक्तांना मी एकच आवाहन करीन, शिवजयंती नाचून साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचाराची साजरी करावा, त्यांचे विचार नेण्याचं पुढं काम करावं. कारण नाचून आपल्याला काही साध्य करू शकत नाही. आपण त्यांचे विचार जर आपल्या अंगी बाळगले आणि त्यांच्या विचारावर जर आपण वाटचाल सुरू केली तर आपण जीवनामध्ये भविष्यात खूप काही चांगलं आपण स्वतः बी घडू शकतो, आपल्या लेकराबाळांना घडू शकतो आणि समाजाला पण आपण चांगले विचार देऊ शकतो. धन्यवाद.